ए राजा चल. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला भरपूर खेकडे भेटले आहेत आणि सगळी मोठी साईज आहे. नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक गिरकर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपण आज खूप दिवसांनी चाललो आहे बरण्या टाकायला व्हाळामध्ये. तर आपल्या दोन्ही देखील बरण्या रेडी आहेत इकडे आणि पाठी प्रणित आहे. तर आता पटापट जाऊयात कारण काळोख देखील झाला आणि तो जास्त काळोख होण्याच्या अगोदर आपण व्हाळामध्ये पिंजरे टाकून येऊयात. आणि उद्या सकाळी आपल्याला समजतील की त्या पिंजऱ्यामध्ये किती खेकडे आपल्याला भेटतील ते. तर चला. आणि इकडे जंगल भाग किती वाढला आहे वाटेतच. इकडे आपली खालची वाडी आहे. गाव किती मस्त वाटतंय तो बघा. आम्ही काहीतरी भलतीकडे दिला असं आमका वाटू लागलाय. तर आता आपण चाललोय डायरेक्ट. तर आता आपण चाललोय व्हाळामध्ये कारण इथे खूप अडचण आहे ही बघा. त्याच्यामुळे आपल्याला व्हाळातून चालता येणार नाही. त्याच्यामुळे आपण इथनं वरतीनं चाललोय. इथे जंगल देखील खूप आहे पायाखाली. इकडं खाली या तिकडे वर टाकूया. आहे नको आहे ना जाऊया. तर इकडे रान भरपूर आहे ना त्याच्यामुळे मग इकडनं जातोय. पण हा पण खूप डेंजर अशी वाट आहे. ए राजा चल. काही नाही आणलं. वाट कसली मस्त भुसा टाकलं तर सगळं जाम व्हायचा. ये राजा थांब. आता आपण आलोय गणपतीच्या कोंडीत. हे बघा इकडे. हे राजा चल. तू किती पाणी वाचवणार वाचून चल. आणि तो ना आपलं कुत्रो पाण्यात घाबरता भरपूर. त्याच्यामुळे बघा वरनं सावकाश येणार तो. पण पाण्यात काय पाय नाही बुडवत. अजून आपला एक पण पिंजरा लागला नाही. त्याच्या अगोदरच एवढा काळोख झाला आहे. अजून आपल्याला टोटल 2 पिंजरे लावायचे आहेत. इथं एक आहे नको आपल्या जागेवर. आपल्या ठरलेल्या जागेवर लावायचे. सगळेच भेटतील. आपल्याला पिंजरा नाही इथे लावायचा आहे बघा समोर. आणि प्रणितान आपलं काम चालू केलं नाही पिंजरा लावायचो. आणि इकडे आपलं छोटंसं धबधब पिकनिक पॉइंट. किती मस्त वाटतं बघा. कसं लावलं तोंड तिकडे लावतं. नाही तोंड तिकडे नाही लावायचा. तोंड इकडे कर असा. आता पाण्याच्या वरती काढून दाखव. पाण्याच्या वरती काढून दाखव. हा पाण्यातून दगड उचलता खरी. बघूया पाण्याच्या वर काढता काय. नाही ठेव धरून ठेव. बघूया किती वेळ धरतस. तर आपली एक बरणी लागलेली आहे. दुसरी बरणी तिकडे खाली लावूयात. म्हणजे जवळ नाही लावूची लांब लावूची तिकडे खाली. आणि आपली दुसरी बरणी लावूक चालू केलं ना प्रणितान. बघा इकडं. आणि मच्छर पण जाम सोलतात. काय विषय काय.
बरणी वावत चालली ती. हे हे ती लावूच्या अगोदर कसलं वाटतं बघा एकदम काळोख. तर आता आपल्या दोन्ही देखील बरण्या लावून झाल्यात आणि आता आपण जातोय घरी, कारण काळोख देखील पाठी बघू शकता खूप झालंय. तर उद्या सकाळी लवकरच येऊन आपण दोन्ही देखील बरण्या चेक करणार आहोत आणि तेव्हा आपल्याला कळतील की त्या दोन्ही देखील बरण्यात किती नेमके खेकडे अडकत आहेत ते. तर ते सगळं उद्या समजेल. तर तिथपर्यंत मित्रांनो बाय बाय. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि आता बरोबर सकाळचे 7 वाजलेत आणि आता आपण चाललो आहे व्हाळामध्ये, कारण जे आपण काल टाकले होते ना संध्याकाळी खेकड्यांचे जे पिंजरे टाकले होते ते बघण्यासाठी चाललो आहे की त्याच्यामध्ये किती खेकडे अडकले आहेत की नाहीत ते. पण बघूयात, तिकडे जाऊनच कळेल काय झालं आहे ते नक्की. तर चला पटकन पटापट व्हाळात जाऊयात. आणि इथे आपला पहिला पिंजरा आहे, आपली पहिली बरणी. हे आपण शेवटला बघणार आहोत. पहिल्या तिकडे वरती जाऊयात आणि वरची बरणी बघूयात की तिथे काय अडकले की नाही ते. नंतर मग आपण तिथे खाली येऊयात. ओके चला. इथं आपली दुसरी बरणी आहे जी आपण सगळ्यात वरती लावलेली वरच्या बाजूला, आणि ते आपण आता पहिली काढणार आहोत. तर इथं त्याची गाठ आहे, ती पहिली सोडून घेऊयात आणि ती बरणी काढूयात. ओके. पण आता मी एकटाच आहे त्याच्यामुळे ती बरणी पहिली काढतो, नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये किती खेकडे आहेत ना ते दाखवतो. तर आपण पहिलीच बरणी काढलेली आहे जी आपण इथे ह्या धबधब्याजवळ लावलेली. त्याच्यामध्ये आपल्याला एकूण 3च खेकडे भेटले आहेत. हे बघा, पण मस्त भेटले आहेत, मोठी साईज आहे. तर आता ही बरणी घेऊन खाली जाऊयात आणि जी खाली आपण लावली आहे ना बरणी ती पण काढायची आपल्याला. तर पटापट जाऊयात. तर आपण दुसऱ्या बरणीजवळ आलो आहे आणि तिकडनं गाठ बांधली आहे, कारण ती बरणी खाली जाऊ नये म्हणून पाण्यासोबत. तर ती पहिली काढूया. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला भरपूर खेकडे भेटले आहेत आणि सगळी मोठी साईज आहे. बघ दाखवतच भेटले. बघा बघा खूप भेटलेत, खूप मस्तच भारीच एक नंबर. एक नंबर काम झालं. चला त्यांना फटाफट घरी घेऊन जाऊया. तर मस्तच काम झालं, एक नंबर. कारण दोन्ही पण एका बरणीमध्ये आपल्याला एकूण 3 खेकडे भेटलेत आणि दुसऱ्या बरणीमध्ये खूप सारे खेकडे भेटलेत. तर खूप मजा आली आहे पिंजरे टाकून. म्हणजे कालची मेहनत फुकट नाही गेली. तर आता पटकन घरी जाऊयात आणि तुम्हाला दाखवतो, त्या टप्पामध्ये ओपन करून दाखवतो. तर तुम्हाला देखील समजेल की आम्हाला या दोन्ही पिंजऱ्यामध्ये किती खेकडे भेटले आहेत ते. तर चला पटापट. पडतात की नाही तपले? हां ते जायत नाही बोला त्या होल्या रशी बांधले मी.
ते का धूक लागत नाही वास येते का. तर इकडे आपल्या पहिल्या बरणीत एवढे भेटले बघा. 1 2 3 4 5 6 7 8 भेटले आहेत एका कच्यात. आणि ह्या दुसऱ्या बरणीत 3 भेटले आहेत. आणि इकडे आहेत बाबा. आणि हे दुसऱ्या बरणीतले काढू घ्यायची. आधी काढा हातान काढा. करूया ते खराब वास येते का. ते आपले टोटल ना एकूण 11 कुर्ले भेटलेत. मस्त मोठी साईज. तर अशा प्रकारे आपल्याला 11 खेकडे भेटलेत आणि खूप मस्त वाटते कारण आपली कालची मेहनत फुकट नाही गेली. तर मित्रांनो व्हिडिओचा एंड इथेच करतोय. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटत राहू. तिथपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद.